गुरु हा तुमच्या उत्सुकता मी निर्माण करतो, ज्ञानाबद्दल प्रेम निर्माण करतो. विष्णू जो आहे तो खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान काय ते तुम्हाला सांगतो, आणि शंकर आहे तो खोटं ज्ञान असतं तर नष्ट करतो, असं तुम्हाला ते इंटरप्रिटेशन देता येईल. गुरु हे तिन्ही फंक्शन्स आहेत. काल गुरुपौर्णिमा झाली, त्याच्याबद्दल थोडस वाचत असताना माझं लक्षात आलं की 3 धर्मांचा हा मानवंदना दिन आहे. मन जर समजून घ्यायचं असेल तर महाभारत हे मला नेहमी असं वाटायचं की इतकं महत्वाचं पुस्तक आहे, शिक्षणात काय येत नाही. प्रोफेसर श्री अरुण भागवत यांनी आज अभ्यासमंडळीच्या कार्यक्रमात महाभारतामधील गुरु शिष्यांच्या अनेक जोड्यांबद्दल खूप अशी छान रंजक माहिती सांगितली. त्याचा भाग आपल्यासाठी. तर तेव्हापासून मला जे आवडतात ते विषय, आणि मग त्याचा फायदा जेव्हा केव्हा झाला तो फ्लेम मध्ये परत सेकंड इनिंग सुरू झाली 7 वर्ष. तर त्याच्यामध्ये त्या ज्या इंदिरा पारेख होत्या, त्यामुळे तुम्हाला हवा तो विषय घ्या, सिलेबस निर्माण करा, शिकवा. तर तर या सगळ्या एक प्रकारे मी साहित्याच्या आपण काय म्हणू मॉलमध्ये काही फार सिरियस असा खरेदीदार नाहीये. विंडो शॉपिंग खूप केलेलं आहे. त्यात शेक्सपियर आहे, व्यास आहे, आणखी नेहमी मला असं वाटतं की हे जे 2 थोर लेखक मी त्यांना म्हणेन मानव जातीचे शिक्षक आहेत. मी तो मुद्दा स्पष्ट करीन. काल गुरुपौर्णिमा झाली, त्याच्याबद्दल थोडस वाचत असताना माझं लक्षात आलं की 3 धर्मांचा हा मानवंदना दिन आहे. आपला तर आहेच व्यासपौर्णिमा, नंतर बौद्धांचा तो असा दिवस आहे की त्याला बोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी जे पहिलं प्रवचन केलं सारनाथ इथे, त्यात ती बौद्ध धर्माची मूलतत्व त्यांनी सांगितली होती की जग हे जीवन हे दुःखमय आहे, दुःखाचं मूळ तृष्णा आहे, आणि ते तुम्हाला निवारण करता येईल, त्याचे उपाय आहेत, आणि मग तो 8 आर्य सत्य सांगतो. तर ही जी 2 मेजर स्टेटमेंट्स मी असं म्हणेन की हिंदू धर्माचं मेजर स्टेटमेंट हे तुम्हाला महाभारतात मिळतं. वेदात वगैरे तर आहेच, पण आणि तिथे व्यासाची जी थोरवी आहे त्याने ते वेद हे असे फॉर्मलेस अशा स्वरूपात होते. ते त्यांनी त्याचं संकलन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे त्यांचे वर्गीकरण करून मग ते याच्यामध्ये ऋग्वेदामधल्या ऋचा, सामवेदात गाण्याची दृष्टीने त्या निवडलेल्या, यजुर्वेदात यज्ञ कसा करावा त्याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स, असे ते त्यांनी वर्गीकरण केल्यामुळे ते काम त्यानंतर एकदम मला असं वाटतं की मॅक्स मुलरनी त्याच्या एडिशन्स काढल्या. ती दस मेजर अचिव्हमेंट. तर ज्ञान क्षेत्रातला माणूस आहे, तर आपण म्हणतो अध्ययन अध्यापन हा एक भाग झाला त्याच्यातला, पण ज्ञान सेवा म्हणून जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये संकलन येतं. आतापर्यंत जे ज्ञान आहे त्याचा ते समजून घेऊन त्याच्यातलं बदलत्या काळाप्रमाणे त्याच्यात काही बदल करायचे असेल तर ते करून असं ते नेहमी नवं ठेवावं लागतं. साधं उदाहरण आहे की कोपर्निकसनी जेव्हा त्याचा तो सन सेंटर्ड थिअरी त्याची मांडली तेव्हा सगळ्या ज्ञानाची रिएडजस्टमेंट करावी लागली. ते एक मोठं आव्हान असतं. तर ते व्यासानी स्वीकारलं, आणि त्याच्याबरोबरच जनसामान्यांच्या बद्दल त्याला जे अतिशय अपार प्रेम होतं, तर ते त्यांनी असं पाहिलं की वेद हे शेवटी ज्या संस्कृतमध्ये आहेत ते संस्कृत जुनं झालं, ते संस्कृत त्यावेळेला कोणाला फारसं कळत नव्हतं. तर लोकांना कळेल अशा संस्कृतमध्ये, आणि वेदाचं सार जे आहे तो मोठा सायकोलॉजिस्ट होता, त्याला असं माहिती होतं की सगळ्या माणसांना एकत्र आणणारी काय गोष्ट आहे तर कथा आहे. तर ते सगळं ज्ञान त्यांनी कथेमध्ये मांडलं आणि ते सर्वांसाठी मोकळं केलं. त्याच्याबरोबर 18 पुराणं लिहिली. हे ऑब्व्हियसली हे काम एका माणसाचं नाही आहे. तेव्हा व्यास हा आपण ही परंपरा म्हणतो, कारण ते 400 ख्रिस्तपूर्व ते 400
ख्रिस्तोत्तर असं ते 800 वर्ष काम चाललेलं होतं. आणि त्याच्यामध्ये राम हे झालं, महाभारत झालं, पुराणं झाली. त्याच्यात तुम्हाला असं दिसतं की 2 मार्ग हळूहळू स्पष्ट होत गेले, एक ज्ञानमार्ग आणि एक भक्ती मार्ग. तर ते गीतेमध्ये तुम्हाला मूळ ज्ञानमार्ग दिसतो, पण तो सुद्धा सामान्य माणसांच्या पुष्कळदा आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे त्यांनी नवीन देवतांची, म्हणजे वाल्मिकी आणि व्यासानी नवीन देवतांची स्थापना केली. बाय दॅट टाइम वेदातले जे देव होते ते निसर्ग देव होते सगळे, आणि त्या सगळ्या देवांचे एकत्र मिळून काही फिलॉसॉफी असेल, पण ती कारण ते जेव्हा आपण आर्य म्हणतो किंवा जे काही लोक म्हणतात बाहेर आले, काही लोक म्हणाले इथून बाहेर गेले, पण ते जे सिंधू नदीच्या तिथे त्यांचे जे मुख्य वसाहत होती ती हलून मग गंगा यमुना या प्रदेशात ती सगळी मुवमेंट आहे, ती मुवमेंट एका प्रकारे देवता शास्त्रातली ही क्रांतिकारक मुवमेंट आहे. आणि मग इंद्र, वरुण, प्रजापती यांच्या ऐवजी शंकर, विष्णू, देवी अशा नवीन देवतांची स्थापना झाली. पूजा अर्चा, त्यावेळेला देवळं जी होती ती आर्यांची देवळं नव्हती, ते भटक्या मसाहतीतले लोक असल्यामुळे ते त्यांचे देव त्यांच्या बरोबरच असायचे. पण ही देवळं निर्माण झाली, आणि हे देव सुद्धा कसे आहेत, ते माणसापासून अवतारापर्यंत, देवापर्यंत, असं ते त्यांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं व्यासांनी केल्यामुळे मुख्य काय झालं, तर सामान्य माणसांना एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग झालं. कारण जे वैदिक देव होते त्यांना यज्ञाशिवाय असं ते एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट असायचं की आम्ही यज्ञ केला मग तू पाऊस पाड, आम्ही यज्ञ केला मग आम्हाला विजय मिळवून दे. ही जी गिव्ह अँड टेक होती ती गेली त्याच्यामधली. आणि त्याच्याबरोबर मग तो जो एक दिखाऊपणा होता की मी श्रीमंत आहे म्हणून मी जास्त मोठे यज्ञ करणार, मी जास्त गायी देणार, किंवा मी जास्त धन वाटणार, ते त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा एक सेन्स मी कुठे आहे. ते स्वर्ग नरक ह्या ज्या कल्पना आहेत, तो जास्त जो यज्ञ करील त्याला स्वर्ग लवकर मिळेल, ते शतक ऋतू वगैरे ज्या कल्पना आहेत, ते महाभारतात ती गोष्ट जुनी आहे ती अशी आहे की तो महाभीष नावाचा जो राजा आहे तो 1000 यज्ञ केले आणि स्वर्गात गेला वगैरे, असे ते कथा आहेत. पण ही जी भक्तीची क्रांती झाली त्याच्यामध्ये कृष्ण विशेषतः असा देव आहे की त्याला काहीही चालतं. पत्रम पुष्पम फलम तोयम, ते जे गीतेमध्ये आहे की काही द्या मी खुश आहे त्याच्यावरती. आणि तो जे एक सामान्य माणसाला एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि एक अस्मिता त्याला जी मिळाली ती फार मोठी क्रांती होती असं मला वाटतं. आणि ती आता वारकरी पंथामध्ये सुद्धा तुम्हाला दिसते की अगदी निर्धान आहात तुम्ही, पण तुम्हाला स्थान आहे समाजामध्ये की तुम्ही अभिमानाने सांगू शकता की मी दरवर्षी 2 वाऱ्या करतो. तर ही जी क्रांती आहे ती मला वाटतं त्याच्या मागे व्यास आहे. नंतर त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिली, ती परत असं आहे की ह्या सगळा इसेन्स थोडक्यामध्ये अथा तो ब्रह्म जिज्ञासा त्याच्यामध्ये तो त्याने आणला. असं त्याचं हे काम ज्ञानाचं व्यवस्थापन, ज्ञानाचं संकलन, व्यवस्थापन आणि ते मग अध्यापन त्याच्यात हे महाभारत आणि ह्याच्यातून ते झालं. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी ते असे 2 क्षेत्रही वेगळी ठेवली नाही. त्यांनी इतिहास त्याच्यामध्ये आणला. जय हा इतिहास आहे, आणि तो कशाचा इतिहास आहे असं तुम्ही पाहिलं तर साम्राज्यांचे घडण आणि विघटन हा तो इतिहास आहे. आणि साम्राज्य का घडली त्याच्या मागची कारणं, मग त्याचे परिणाम, विघटन का झालं त्याचे परिणाम, हा सगळा मुख्य गाभ्याचा विषय आहे. की इतिहासातले जे फार मोठे ग्रंथ आहेत, डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर किंवा थ्युसिडायडिस किंवा यांची ग्रीक हिस्ट्री, त्याच्यामध्ये ह्या कारणामध्ये ते जातात. कारण काय, तो वाचकाला, जो वाचक ज्या युगात आहे त्या युगात आपण कुठे आहोत, आपण घडण्याच्या स्टेजमध्ये आहोत का विघटनाच्या स्टेजमध्ये आहोत, तर त्या जी कारण मीमांसा काय आहे, तर हे सगळे इन्साइट तो देतो, पण ती कथेमधून देतो. त्यामुळे त्याचे एक
सामाजिक मनावर पकड आहे. धर्म काय आहे ते, धर्मादर्थस्य कामस्य तर धर्म ही फार परत कॉम्प्लेक्स कल्पना आहे. पण ते त्याच्यामध्ये स्वभाव धर्म आहे. माझ्या धर्माप्रमाणे मी जो काही शिक्षक असेल किंवा कवी असेल किंवा शिपाई असेल, आणि त्याला नीती धर्माचंही म्हणजे माझ्या प्रोफेशनचा धर्म काय आहे, असे ते खूप कॉम्प्लेक्स कल्पना आहे. तर तो असं दाखवतो की मला असं वाटतं त्याच्यातला मुख्य मेसेज असा आहे की जेव्हा एखादी सभ्यता भरभराटीला जात असते, सिव्हिलायझेशन, तेव्हा त्याच्यामध्ये ताण निर्माण होतात, विषमता निर्माण होते. आणि 3 त्याची फीचर्स आहेत. पहिलं असं आहे की राज्यकर्ते आहेत त्यांना असं वाटायला लागतं की आम्ही जे पराक्रमाने मिळवलेले ते आमचीच प्रॉपर्टी आहे. मी हे जे फ्युडल माइंडसेट आहे, जमीनदार म्हणतो की माझीच जमीन आहे, तर राज्य माझं आहे, ही जी एक फॅलेसी आहे की राज्य तुमचं नसतं. तर तुम्ही जेव्हा युद्ध पुकारता तेव्हा ते सामान्य लोक तुमच्याकरता मरायला तयार होतात. शांतता असते तेव्हा ते तुम्ही टॅक्सेस घेता त्यांच्याकडून, तेव्हा तुम्ही त्यांना इतकं लाईटली घेऊ शकत नाही. पण तेच कसं भीष्माच्या वेळेला झालं ते आपण बघू नंतर. तर ही जी एक ट्रस्टी म्हणून तुम्ही खरं म्हणजे वागावं अशी अपेक्षा असते, तर तुम्ही मालक म्हणून वागता. दुसरं असं आहे की स्त्रियांची याच्यामध्ये त्यांचं स्वातंत्र्य हळूहळू कमी व्हायला लागतं. ते जे ह्यांनी लिहिलंय, त्याचं नाव हरारीने, की शेतीची जेव्हा स्थापना झाली, शेतीमध्ये समाज जेव्हा स्थिर झाला, दॅट वॉज ब्लेसिंग एज वेल एज अ कर्स. ब्लेसिंग असं की अन्नधान्याचा पुरवठा वाढला. हंटर गॅदर स्टेजमध्ये जे तुम्हाला भक्ष्याच्या मागे पळायला लागायचं, ते तुम्ही गोपालक होता तेव्हा भक्ष्य घेऊन हिंडता, आणि शेती असते तेव्हा भक्ष्य स्थिर असतं आणि तुम्ही त्याची काळजी घेता. हे एवढं मोठं हे रेव्होल्युशन आहे की त्याच्यामध्ये मग काय होतं, लोकसंख्या वाढायला लागते, मग श्रम विभागणी आवश्यक होऊन बसते की शेतीची कामं करणारे वेगळे आणि शेतीचे मालक वेगळे. त्यामुळे ती जी एक असमानता तयार होते, त्याच्या स्त्रियांना त्याचा भार पहिल्यांदा पडतो. हे सगळं महाभारतामध्ये. आणि जातीय व्यवस्था निर्माण होते की काही असहाय्य लोकांच्यावर मग घाणेरडी कामं, कंटाळवाणी कामं, काबड कष्टाची कामं ती लादली जातात. आणि मग अशी फिलॉसॉफी निर्माण होते की तुमचंही कर्माचं फळ आहे, तुम्ही गेल्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल. हे सगळे मी ऍडिंग इन्सल्ट टू इंजरी जे म्हणतात तसं ते सगळं निर्माण व्हायला लागतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे निसर्गाची लुबाडणूक. तर मी असं थक्क झालो की व्यासाने हे सगळं पाहिलेलं आहे. आणि ते काय करतात की राज्यसंस्थेची उन्नती अवनती ते दाखवतात, आणि त्याच्याबरोबर गुरु शिष्य परंपरेची उन्नती अवनती अगदी क्लिअरली ते असं दाखवतात की ह्या 2 गोष्टी ज्या झाल्या त्याला कारणही होती की मालकी हक्क राज्यकर्त्यांचा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा लोप, जातीयतेमुळे काही लोकांच्यावर अन्याय होणं, आणि निसर्गात. हे सगळं इतक्या सुंदरपणे महाभारतामध्ये त्या कथा रूपात आहे की खरोखर मन थक्क होतं. आपण भीष्म ते दुर्योधन अशी जर हे घेतली, लाईन घेतली, तर असं लक्षात येते की भीष्माने जे काही त्याची प्रतिज्ञा, त्याला असं भीष्म प्रतिज्ञा आपण एक फार मोठा शब्द म्हणून वापरतो, पण ते जर तुम्ही पाहायला गेलं तर ते त्यापासून सुरुवात करू आपण. गुरु शिष्य परंपरा. भीष्म हा इतका सुदैवी होता की त्याला तो उत्तम गुरु लाभलेले होते. का तर गंगाई त्याची आई, आणि ती त्याला घेऊन स्वर्गात जाते मी ह्याला उत्तम शिक्षण देईन म्हणून. आणि वसिष्ठ त्याला वेद शिकवतात. मग शुक्राचार्य आहेत ते त्याला बृहस्पती आहेत ते त्याला राजनीती शिकवतात. शुक्राचार्य आहेत ते त्याला काय म्हणतात की राजनीतीतली कूट म्हणजे त्याला आपद्धर्म म्हणतो आपण, कारण तो ह्यांचा गुरु ना, असुरांचा गुरु. ते सगळे शिकवतात. आणखी परशुराम त्याला शस्त्रास्त्र विद्या शिकवतो, ब्रह्मास्त्र पण देतो. तर अशा तऱ्हेचा म्हणजे ह्याच्यासारखा माणूस
असा राजाच झाला नाही असे त्याचे ते स्थान होतं. पण मग वडील त्या सत्यवतीच्या प्रेमात पडतात म्हणून ते जे तो क्षण येतो, कल्पना करा की शंतनू त्याला सांगतोय की आणि तो फार अशा कौशल्याने सांगतो. म्हणजे मला त्या सत्यवतीशिवाय जगणं शक्य नाही असं न सांगता तू माझा एकटाच मुलगा आहेस आणि युद्धामध्ये जर काही, आणि त्याला युवराज्याभिषेक झालेला आहे बरं का, तर तो त्याला म्हणतो की तू माझा एकटाच मुलगा आहेस, तू गेलास तर आपल्या राज्याचं काय, तू हुशार आहे, तू तावरून ताकबात ओळखतो लगेच आणि लगेच निघतो. त्याचे ते थोडेसे वयस्क दरबारी आहेत त्यांना घेऊन निघतो. मला असं वाटलं की इथे त्याचं जे संबंध ज्ञान जे आहे ते ज्ञानाचा तो उपयोगच करत नाही. तो फक्त कुलधर्माचा उपयोग करतो की माझं कुल असं की पहा, गुरुनी आपल्या वडिलांच्या करता आपलं तारुण्य दिलं, ते मला हे केलंच पाहिजे. पण ते करताना तो असं लक्षात घेत नाही की काळ खूप बदललाय आणि ज्या मुलाला तुम्ही युवराज म्हणून जाहीर करता तेव्हाच असं होतं की तुम्ही काही कमिटमेंट करताय की हा तुमचा राजा आहे, तुम्ही निश्चिंत राहा, माझ्यानंतर भीष्म राज्य करेल. तर हे सगळं न करता त्यांनी थॉट एक्सपेरिमेंट करायला हरकत नव्हती की मी हे जे काही करतोय ते अज्ञात भविष्याला दारं मोकळी करून देतोय. मी आता युवराज आहे, पण ही सत्यवती काय म्हणते की माझी मुलं राज्यावर आली पाहिजे. मग ती मुलं, त्याच्या मागे इतके इफ्स आहेत. तिला मुलगी होणं ही पहिली कंडिशन आहे. ती सगळी म्हणजे युवराजाच्या काय, त्यांना दीर्घायुष्य मिळणं ही दुसरी अट आहे. त्याच्यातलं कोणी व्यसनी निघणं हे न निघणं ही तिसरी अट आहे. हे सगळं त्याला असं, ते ज्याला निगोशिएशन म्हणतात, म्हणजे डिप्लोमसीमध्ये तो एक मोठा भाग आहे. तर त्याला असं टॅक्टफुली त्यांना सांगता आलं असतं की असं जर काही झालं आणि काही विपरीत झालं तर ते तुझ्याही हिताच्या विरुद्ध होईल, ते आपण याच्यातनं काही मार्ग काढूया. ते काही न करता धाडकन जातो आणखी मी राज्य सोडून देतो. मग तो दाशराज म्हणतो की तुझी मुलं आणि हिची मुलं भांडतील, त्याचं काय करायचं, मग मी ब्रह्मचारी राहतो. आणि तिसरं जे आहे ते भयानक आहे. म्हणजे ते दाशराजांनी मागितलेलं नाहीये की आयुष्यभर मी हस्तिनापुराचा दास म्हणून राहीन. हे तो का वचन देतो मला काय कळत नाही. बहुतेक ते प्रजाजन इतके दुःखी होतात, म्हणजे जसं राम वनवासाला जाताना, राम आणि भीष्मामध्ये खूप साम्य आहे. तर जो जसं वनवासाला जाताना ते दे वीप देअर हार्ट आउट, ती जी वर्णन आहेत रामायणातली, मग तो म्हणतो की मी कायमचा जात नाहीये, मी येणार आहे परत. तसं हा त्यांना असं सांगतच नाही. काय आहे, महाभारतामध्ये खूप जागा या सायलेंट आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल भीष्म काही बोलत नाही. पण ते तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही प्रश्न विचारत अशीच ती व्यासांची इच्छा आहे. ते हे त्यांनी काय वचन दिलं असेल की मी दास होऊन, त्याच्यातनं ती सगळी अनर्थ परंपरा ओढवते. तर मीठ खाल्लेलं आहे मी, म्हणजे दर खेपेला द्रौपदीची विटंबना होते तेव्हा तो काही बोलत नाही, मीठ खाल्लेलं आहे, मी कसं बोलणार. तर ही आत्महत्या आहे अक्षरशः. म्हणजे तुम्ही स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीचा बळी देताय आणि ह्याच्यावरती हस्तिनापुरावर कुठलाही राजा आला तरी मी त्याचं ऐकेन, हा जो काही एक म्हणून ते आयरॉनिकल आहे फार. मग त्याच्या पुष्पवृत्ती होते, हा पुष्पवृष्टी होते, हा भीष्म आहे, म्हणजे हा भयानक आहे, असा भीष्माचा अर्थ भयानकच आहे. तो भयानक आहे दोन्ही अर्थाने, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, की असा त्याग करणं हे कुठलाही मुलगा करू धजणार नाही. आणि दुसरं असं आहे की असा वेडेपणा दुसरा कोणी करू धजणार नाही. हे फारसं येत नाहीये, इरावतींच्या याच्यामध्ये येतं, पण ही जी त्यातली भयानकता आहे. आणि त्याला त्यांनी कारण असं दिलेलं आहे की हे खरं, त्याला नॅरेटिव्ह पॅच म्हणतात, की अशा ज्या हिस्टॉरिकल रिझन ज्याला मिळत नाहीत त्याला मग तो मिथ आहे. ती मिथ कशी आहे की तो वसू आहे, म्हणजे तो त्याचा कृष्णाचा अवतार आहे तसा याचाही अवतारच आहे. तो वसू आहे आणि इंद्राचा ते जे 8 वसू मानलेले आहेत, पंचमहाभूत, नंतर चंद्र आणि सोम, आपलं ध्रुव वगैरे, अशी ती पंचमहाभूत आहे, अष्टमहाभूत म्हणतो. त्यांचा हा प्रभास हा नेता आहे.
आणि हा सगळा जो समुदाय आहे तो इंद्राचे नोकर आहेत. आणि ते आणि त्यांच्या बायका मिळून अशा एका प्लेजर ट्रिपला निघालेले असतात. त्या वसिष्ठाच्या आश्रमात येतात. त्यांना ती नंदिनी गाय दिसते. ती नंदिनी ही कामधेनूचे वासरू आहे ती. आणि ती इतकी सुंदर आहे. तर आता हे वसू असल्यामुळे त्यांना काही खरं म्हणजे दुसरा तसा विचार करण्याची गरज नाही. जर त्या गायीचं सौंदर्य त्याच कौतुक करून ते त्या वाटेने जाऊ शकले असते आपल्या. पण या प्रभासची बायको म्हणते की ही काय, मला सांग हे नंदिनीचं वैशिष्ट्य काय आहे. तर तो सांगतो की हिचं दूध जो पिईल तो कायम तरुण राहील. आणि ही काय म्हणते की माझी एक मैत्रीण आहे पृथ्वीवर, ती कायम माझ्या बरोबर असावी असं मला वाटतं. तर ती गाय आपल्याला मिळेल का. तर ते त्यांना असं होतं की वसिष्ठाला विचारणं कसं. आणि ती जी सिंबल आहे मग ते काय करतात, ते चोरतात तिचे. आणि मग वसिष्ठाला ते कळतं अंतर्ज्ञानाने. मग त्यांना शाप देतो की तुम्ही स्वर्गातले एंटिटीज आहात तुम्ही, आणि तुम्हाला मानवी भावभावना वासना याच्यातनं तुम्ही मोकळे होत नाही आहात, तर परत जा. तर ते अशा रीतीने ते आणि गंगेला सुद्धा असा शाप मिळालेला असतो. की ते भीष्माच्या तो जो महाभीष आहे, असे ते बऱ्याच कथा आहेत त्या. पण ते मूळ एसेन्स त्याच्यातलं असं की गंगा सुद्धा या मानवी भावनांच्या पासून मुक्त नाही. तेव्हा तूही जा. आणि मग ती जेव्हा यांना भेटते तेव्हा ते म्हणतात कसेही कर, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. आणि आम्ही सगळ्यांनी जर असे आम्ही पृथ्वीवर गेलो तर सगळं हॅवॉक होईल विश्वामध्ये. कारण वादळांचं नियंत्रण करणं, पिकं, म्हणजे हे सगळं शेवटी पृथ्वीचे व्यवहार आमच्यावरच अवलंबून आहेत. तर तू काय कर की आम्ही जन्मताच आम्हाला मारून टाक, म्हणजे आम्ही स्वर्गात जाऊ. आणि अशा या सगळ्या बॅकग्राऊंडवर ही गंगा येते. मग ते शंतनू खूप प्रेमात पडतो तिच्या. ती म्हणते की असं आहे की माझे तुझं प्रेम आहे, पण माझी अट अशी आहे की मी जे काय करीन त्याच्यावरती तू काही प्रश्न करायचे नाही. आणि मग ते सुरू होतं सपाट. मूल झालं की बुडाव गंगेमध्ये. आणि मग ते शंतनूला तो इतका संतापतो शेवटी. आणि ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कृष्ण आठवाय आणि भीष्मही आठवाय. तर ते भीष्म आणि कृष्ण असे एक ते ऍक्सिस आहे, आणि त्याच्या भोवती ते महाभारत फिरतं. असं त्याच्याबद्दल बोलेन मी पुढे. आणि मग काय झालेलं आहे, जर तुम्ही एकीकडे मिथ आहे पण दुसरीकडे एक सायकोलॉजिकल अँगल पण आहे की अशा रीतीने हा जो भीष्म वाढलेला आहे तो शेवटचा ती मारणार एवढा ती शंतनू तिला म्हणतो की तू काय करायचं, राक्षसीण आहेस का काय आहेस. तर ती सांगते की बघ आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मोडलेलं आहे आणि मला जायला पाहिजे. मग ती गोष्ट सांगते त्याला हे काय झालं ते. आणि मग भीष्माची अशी वाढ झाली आहे की अगदी लहान बाळ असल्यापासून तो गंगेच्या जवळ, आणि त्याचं शिक्षण कसं झालं वगैरे त्याच्याबद्दल काही व्यास बोलत नाहीत. पण ते सगळे फार मोठे गुरु ते हा लहान मूल हे कसं वाढते त्याच्याबद्दल काही त्यांना फार माहिती नसणार. त्यामुळे ते त्यांना खूप सिरियसली सगळं पहिल्यापासूनच शिकवायला लागले. आणि मग त्याच्यातल्या ज्या सुलभ भावना होत्या त्या तशाच राहिल्या. याच्या बरोबर विरुद्ध कृष्णाचं बालपण आहे. तुम्ही जर ते तुलना करायला गेलात तर कृष्णाचं बालपण ते महाभारतात फिट होईना म्हणून त्यांना भागवत लिहायला लागलं व्यासानं. त्याच्यात तशा कृष्ण लीला आहेत. आणि त्याची वाढ कशी झाली, तर कृष्णाची वाढ ही तो एक विद्रोही म्हणून झालेली. ते कंस सारखा त्याला मारायला टपलाय. मग तो ते पुतनेला वगैरे पाठवतो. आणि त्याच्यातून तो हे साम्राज्य आणि त्याचे जे सगळे जुलमी सत्ताधीश आहेत त्यांच्या विरुद्ध त्याचं ते असं होतं की साम्राज्य वाढायला लागलं की हे सगळं वाढणार. त्यामुळे तो विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे. ही मोठी साम्राज्य नकोच. मोठी साम्राज्य आली की मग ते सत्ताधीश, मग त्यांचा इगो, मग ते तुम्हाला साधन म्हणून वापरणार. त्यामुळे तो जो वाढतो आणि शेवटी कंसाचा वध करतो ते बंड आहेत त्या सगळ्या टेंडन्सी विरुद्ध. आणि ह्याचं काय आहे, कंसाचा तो जरासंधाशी त्याचं संधान आहे. ते जावळीच आहे तो जरासंधाचा.
आणि त्यामुळे मग त्यांचा तो प्लॅन कदाचित असा होता की आपली राज्य एकत्र करून मग एक मध्यवर्ती राज्य करायचं. आणि ते कृष्णाला सगळं दिसत होतं की हे जे जेव्हा करतील तेव्हा आणखी युद्ध होतील, कारण सम्राट कुणी व्हायचं याच्याबद्दल ती स्पर्धा असेल, हे सगळं नकोच आहे. म्हणून मग तो सगळ्या आपल्या यादवांना द्वारकेला घेऊन जातो. आणि मग त्याचं पॉलिटिक्स त्याच्यामध्ये आहे की मग तो हस्तिनापूरही त्याच मार्गाने जात आहे असं म्हटल्यावर पांडवांना तो आपल्या बाजूला घेतो. आणि मग यादव पांडव असं ते ऍक्सिस त्याचं करायचं त्याचा विचार आहे. बरं, आपण भीष्माकडे परत आल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की भीष्माचं मग एकच आयुष्याचे ध्येय राहिलं की हस्तिनापुराचं प्रभाव क्षेत्र वाढवायचं. आणि ते प्रभाव क्षेत्र वाढवायचे 3 मार्ग आहेत. एक, जंगलं तोडून तुम्ही जमीन मोकळी करता, शेती करता. दुसरं, आक्रमण करून राज्य जिंकता. आणि तिसरं म्हणजे राजकीय विवाह जुळवून आणायचे. तर त्यातल्या त्यात हा शहाणपणाचा मार्ग म्हणता येईल. म्हणजे जंगलही तोडायचे नाहीत आणि युद्धही करायचं नाही. पण त्यात होतं काय पहा ना. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की हे जे म्हणजे मुळात नियोग हा सुद्धा म्हणजे स्त्रियांच्यावर तो जो एक अन्याय झालेला आहे त्याची जर तुम्ही यादी करायला लागला तर शंतनूच्या लग्नानंतर चित्रांगद आणि विचित्रवीर्य जन्मतात आणि शंतनू मरून जातो. आणि मग हा खरं म्हणजे पालक म्हणून, राजपालक म्हणून त्यांनी काम करायचं, त्याचं कोणी ऐकत नाही. नोकर आहे तो, त्याचं कोण ऐकणार. त्यामुळे तो चित्रांगद विचित्रवीर्याला वाढवतो खरा, पण त्याला काही अधिकार नाहीये. आणि मग ते बंड करतात. तो कदाचित त्यांना जास्त कडकपणे वागवत असेल, त्यामुळे विचित्रवीर्य काय करतो की साहस करत जायचं. आणि त्याच्यामध्ये तो एक त्याचा दुसरा चित्रांगद आहे, तो गंधर्व आहे, तोही भांडखोर आहे. मग तो याच्याकडे येतो आणि म्हणतो तू चित्रांगद हे नाव द्यायची तुझी धैर्य कसं झालं, लढ माझ्या बरोबर. आणि ते मुख्य तत्व असं आहे की राजाने केव्हाही आपला जीव धोक्यात घालायचा नसतो. तर ते तो विसरतो आणि तो मग मरतो तिथे. विचित्रवीर्य जो आहे तो मग भीष्माचा एकच ते आशास्थान म्हणजे या विचित्रवीर्य त्याचं नीट होईल असं बघायचं. ते कसं बघायचं तर अंबिका आणि अंबालिका यांचं स्वयंवर आहे. तिथे तो जाऊन म्हणतो की मी यांना नेणार. ते जे स्वयंवर करता राजे जमले ते त्याची चेष्टा करायला लागतात. ते म्हणतात आजोबा तुम्ही इथं कुठं. हे सगळं आमचं तरुण लोक काही बोलत नाही, त्यांना हाताला धरून रथात बसवतो आणि घेऊन येतो. तो केवढा मोठा अन्याय. मग ते अंबा त्याला सांगते की हे बरोबर नाही झालं, माझं ते शाल्वावर प्रेम होतं, पण त्या शाल्वाचा तो इतका अपमान करून त्यांनी पराजय केलेला असतो. त्याचा रथ मोडतो, मग त्याचे शस्त्रास्त्र मोडतो आणि मग शाल्वाला प्राणाची भीक दिल्यासारखा तो हकलून देतो. मग आणि आंबेला सांगतो की असं आहे का, मग जा त्याच्याकडे. मग ते आंबेला तो काही स्वीकारत नाही. तो म्हणतो की तू जिंकलेली वस्तू आहे. म्हणजे स्त्री आणि वस्तू हा जे काय ते तिथे इतकं पक्क त्या समाजात बसलेलं आहे. मग ती परत येते आणि म्हणते आता तू माझ्याशी लग्न कर, तू पळवून आणलंस ना मला. मग तिथे भीष प्रतिज्ञा परत, मी ब्रह्मचर्य कसं मोडणार. ते सत्यवतीला ते सांगतो तो. म्हणजे नियोग जिथे जिथे शहाणपणाने वागायचा प्रसंग येतो तिथे तिथे त्याची प्रतिज्ञा आड येते. सत्यवती म्हणलेली असते त्याला की आता शंतनू गेलेला आहे आणि हे दोघंही गेलेत आता, तर तू या अंबालिकांशी लग्न कर. दॅट वुड हॅव बीन द वायझेस्ट पॉलिसी. ते काय होत नाही, परत ब्रह्मचारी मी. त्यामुळे तिथे असा प्रश्न येतो की तुला वचन म्हणजे वचनाला एवढं महत्व आहे का. शेवटी वचन हे सगळ्या समाजाच्या कल्याणाकरता आहे. ते समाजाचं कल्याण महत्वाचं का तुझं वचन महत्वाचं, ते त्याला सुटत नाही आहे. कारण माझी त्याच्यामध्ये थिअरी अशी आहे की त्याला इथला इंटरेस्टच नाहीये, त्याला हे सगळं संपून स्वर्गात जायचं. त्यामुळे राज्याचं काय होईल हे त्याला काही पडलेलंच नाहीये. ते हॅपी रिटर्न्स असं वाटत असेल त्याला की मी ब्रह्मचारी म्हणजे स्त्रीचा संसार वगैरे या जबाबदारीतनं सुटलो. राज्य नाही म्हणजे मी केव्हाही माझा शाप संपतो. शापित जीणं जगतोय ना, त्यामुळे शाप संपला की मी चाललो. पण त्यांनी त्या राज्याचं कधी भरून येणार नाही असं नुकसान होतं.
तेव्हा गुरु शिष्य परंपरेकडे आपण वळलो तर आपल्याला असं लक्षात येते की ज्या शिष्याचं ज्ञान केवळ पुस्तकात राहतं आणि मग ते येतं केव्हा शरद पंजरी पडलेला असताना मग तो युधिष्ठिराला सगळे सगळे सगळा राजधर्म सांगतो पण उपयोग काय जसा रावणाचा आहे तो हरला ती सोबत गमतीला कथा आहे ती लक्ष्मणाला राम पाठवतो की तो काही म्हटलं तरी तो शत्रू असला तरी मरणांत आणि वैराणी त्याच्याकडून काय शिकायचं असेल ते शिकून घे म्हणजे शॉच एक फार इंटरेस्टिंग विटिसिझम आहे की दोज हू कॅन डू अँड दोज हू कांट टीच असं त्यामुळे तसं ते तो सगळा प्रकार आहे असं वाटतं मला. आणि मग त्याच चुका तो गांधारी आणि कुंतीच्या बाबतीत म्हणजे चुका करत जाणार मग चुकापासून शिकत नाही तो. गांधारीचं काय की धृतराष्ट्र आंधळ मग ते शेवटी जो राजा आहे त्याचे संबंध सत्ता बळकट करायची मग त्याचं प्रभाव क्षेत्र वाढवायचं. मग गांधारी आहे ती गांधारची राजकन्या आहे मग ते दुर्बळ आहेत बिचारे. सुबल नावाचा तो राजा आहे त्यांना ब्लॅकमेल करतो की तिला घेऊन यायचं आणि धृतराष्ट्राशी लग्न करायचं. ते गांधारीचं जे ती पाहते धृतराष्ट्राला तेव्हा लक्षात येते की हा आंधळ आहे. मग ती जी डोळ्याला पट्टी बांधते ती पतिव्रता तिचं पती प्रेमाचं लक्षण आहे का तिच्या संतापाचं लक्षण आहे असं ते अँबिग्युअस आहे. किंवा स्त्री जेव्हा संतापते तेव्हा ती स्वतःला दुखापत करून घेते. आणि ते मला असं वाटतं की तिचे जी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे ते जर ती असं म्हणली असते की माझ्या नवऱ्याला डोळे नाहीत ना तर मी त्याचे डोळे होईन पण ते तर आताताई पण आहे तिचं असं वाटतं मला. त्यामुळे धृतराष्ट्र आणखी लंगडा होतो म्हणजे हँडिकॅप्ट होतो त्याला दिसत तर नाहीच आहे. आणि गांधारी त्याचं काही जबाबदारी घेऊ शकली असती ती घेत नाही असं दाखवलं. आणि मग भीष्माचं एवढं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे तुम्ही जर बाळशास्त्री हरदासांचं वाचलं पण ते सगळं काय ती जुनी स्टेट क्राफ्ट आहे ती म्हणजे कुलधर्म म्हटलं तर हे सगळं तो जे काय म्हणतोय ते दॅट मेक्स सम सेन्स इफ नॉट मच. पण राजधर्म जो आहे तो राजा प्रजेच्या हिताचा ते सुद्धा फ्रेजेस आहेत प्रजाहित दक्ष वेगळ्या फ्रेजेस आहेत त्याच्यामध्ये. पण हे राजे आपलं प्रभाव क्षेत्र वाढवत असताना मग जे काही करायचे आणि सगळ्यात आयरनी म्हणजे काय की पांडव जेव्हा स्वतःला इस्टॅब्लिश करण्याकरता जेव्हा ते परत येतात द्रौपदीला घेऊन आणि लाक्षागृहातून वाचून तेव्हा मोठा प्रश्न येतो की हे आता इतके प्रबळ आहेत तर त्यांचं काय करायचं. ते दुर्योधनाने त्यांना मारायचाच त्यांचा विचार होता ते मेले असते तर एखाद्या वेळेला दुर्योधनाची मार्ग सोपा झाला असता. पण ते आलेत म्हटल्यावर मग धृतराष्ट्र त्यांना काय म्हणतो की तुम्ही वारणा हे खांडवप्रस्थ ही कौरवांची जुनी राजधानी आणि ती त्यांनी सोडून दिलेली असते. आणि मग तिथे जंगल वाढत असतं मग ते वारणा त्याचं इंद्र खांडवप्रस्थाचं खांडववन झालेलं असतं. पण पांडवांना स्वतःला इस्टॅब्लिश करायची फार म्हणजे अशी गरज आहे म्हणजे आम्ही काही करू शकतो. त्यामुळे ते इतक्या झपाट्याने कृष्ण त्यावेळेला त्यांच्या मदतीला येतो ते इतक्या झपाट्याने मग ते पहिल्यांदा खांडववन जाळतात आणि तो फार मोठा म्हणजे आपण जे आपल्या तिसऱ्या प्रॉब्लेमकडे आलो की निसर्गाचं तुम्ही निसर्गाशी वाटेल तसे वागताय तर त्यात कृष्णही आहे. म्हणजे असं दाखवलंय की ते खांडववन जळत असताना जे प्राणी बाहेर पडायची धडपड करत होते त्यांना मारतात ते. आणि काय जेनोसाईड आहे त्याचं लॉजिक असतं की कुणालाही जिवंत नाही जे अमेरिकेत युरोपियन्सनी केलं कुणालाही सोडायचं नाही म्हणजे शत्रूच नाही ना. मग त्यांच्या बायका राहिले तर त्यांना वापरायचं असं ते सगळं. पण ती भयानक गोष्ट अर्जुन कृष्ण करत नाही तसं म्हणू आपण. पण त्या नागांच्या संहारातनं जो 2-3 जीव वाचतात त्यात तो हाय मय ती गंमत आहे. म्हणजे मी ते वाचताना माझं लक्षात आलं माझ्या की मय त्यांना म्हणतो की तुम्ही माझा जीव वाचवला तर मी तुमच्याकरता काय करू.
तर ते म्हणतात असा आहे महाल बांध की जो पूर्वी कोणी पाहिला नव्हता आणि ऐकला नव्हता. तर तो महाल जो आहे तो ट्रोजन हॉर्स आपण त्याला म्हणतो, की दिसताना ती वस्तू फार सुंदर वगैरे अशी दिसते. आणि त्याच वेळेला राजस्व यज्ञ होतो. त्याला ते राजे बोलवलेले असतात. त्यांच्या पुढे ते काय कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन ऑफ वेल्थ असं आहे ते. आणि ते असं म्हटलेलं आहे की अपार धन त्यांनी आणलं. धन आणलं म्हणजे इतर राज्यांना लुटून आणलं असंच अर्थ होतो त्याचा. ते सगळे एक प्रकारे इफेमिझम्स आहेत ते सगळे. आणि मग ऑफकोर्स कौरवांचा मत्सर जागा होतो. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे की इथे पाणी दिसते ती जमीन आहे, जमीन दिसते तिथे पाणी आहे. आणि तो जो दुर्योधन पडतो ते काही रिडिंग मध्ये असं की द्रौपदी त्याला म्हणते आंधळाचा मुलगा मग का आंधळाच निघणार वगैरे. तर तो असा संतापाने पेटून धृतराष्ट्राकडे जातो आणि म्हणतो आत्ताच्या आता मला युद्ध करायची तयारी परवानगी द्या, नाही तर मी आत्महत्या करीन. आणि मग शकुनी परत भीष्माच्या चुकीचं फळ आहे. कारण गांधारीला जे त्यांनी दडपादडपी करून आणले तर तिचा तो हा भाऊ आहे आणि तो म्हणतो मी आता बघतो यांच्याकडे, माझ्या बहिणीचं तुम्ही वाटोळ केलं, ते आता तुमचं काय करायचं ते मी बघतो. तर तसा शकुनी, दुर्योधन आणि आपण जे जातीयतेचं जे म्हणतो ते कर्ण, तो दुखावलेला आहे. ते त्रिकूट जमतं त्यांचं. आणि ते दुर्योधन इतका कसलेला राजकारणी आहे. कर्णाला बरोबर तो खिसात घालतो की त्याचे जेव्हा दोनदा अपमान होतो, एकदा द्रोण अपमान करतात की तू सूतपुत्र आहेस. भीम हा नेहमी असा अतिशय अपमानास्पद बोलणार आहे. तो म्हणतो इथं कुठं आलास तू, तुझा चाबूक तिथे आहे आणि तुझा रथ तिथे आहे, तू या स्पर्धेला तुझं काय काम आहे. आणि अशा तऱ्हेनं दुखावलं. द्रौपदी त्याला काही व्हर्शन्स मध्ये द्रौपदी त्याला म्हणते मी सूतपुत्राशी लग्न नाही करणार. तर तो असा दुखावलेला आहे हे दुर्योधन ओळखतो आणि त्याला अंगदेशाचा राजा करून टाकतो. म्हणजे तो कायमचा मित्र झाला. तर तो कोणाला तरी म्हणतो, मला वाटतं मित्रद्रोहेचे पातकम, म्हणजे मी कुठलंही पाप करीन पण मित्रद्रोहाचं पाप करणार नाही. म्हणजे काय, दुर्योधन जे काय सांगेल ते ऐकायचं. म्हणजे इन अ सेन्स भीष्म आणि कर्ण हे आपली सदसद्विवेक बुद्धी विकतात असं झालं त्याच्यामध्ये. तर ही जेव्हा एक प्रकारे अवनती चाललेली आहे तेव्हा पॅरलल गुरु शिष्य संबंधातही चाललेली आहे. त्याच्याकडे थोडं जाऊ आपण. सगळ्यात थोडं बसतोय मी आता. सगळ्यात जुनी जोडी ही कच आणि शुक्राचार्य. ह्यांनी व्यासाने एवढा मोठा पट घेतलाय 40 पिढ्या गुरूंच्या, आणि प्रत्येकाची 20-25 वर्ष धरली तर ते 800 ते 1000 वर्ष असा तो काळ येतो. 800 ते 1000 वर्ष हा काळ येतो. आणि त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले. व्यास म्हणतील की त्रेतायुग संपून द्वापर सुरू झालं आणि त्याच्यामध्ये जे काही एक प्रकारे बदल होत गेले नीतिमत्तेमध्ये, ते तुम्हाला पाहायचे असतील तर पहिल्यांदा कच देवयानीची, कच आणि शुक्राचार्यांची गोष्ट पाहायला पाहिजे. शुक्राचार्य हे राजगुरु आणि ते स्थान थोडस धर्मगुरु आणि राजा यांच्यासारखं होतं. आणि धर्मगुरु आणि राजामध्ये सत्ता वाटली जायची. म्हणजे राजा जे काही करेल त्याला धर्मगुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय त्याला ऑफिशियल सँक्शन नाही. तर ही त्यावेळची परिस्थिती होती. त्यामुळे जेव्हा देव ह्याला सांगतात बृहस्पतीला की काहीतरी करा, की यांच्याकडे शुक्राचार्यांच्याकडे संजीवनी आहे आणि प्रत्येक मेलेला असुर जिवंत होतोय, तेव्हा आपल्याला विजय मिळणं शक्य नाही. तेव्हा ते कचाला शुक्राचार्यांच्याकडे पाठवतात. का तर बृहस्पती आणि शुक्राचार्य हे गुरुबंधू होते. भारद्वाजाचा बृहस्पती हा भारद्वाजांचा मुलगा. आणि शुक्राचार्यांना असं दिसायला लागलं की भारद्वाज हे आपल्या मुलाला जरा जास्त खास अशा विद्या देत आहेत आणि मला काही देत नाहीये. त्यामुळे तो त्यांना सोडतो आणि सरळ शंकराची साठी तपश्चर्या करायला लागतो.
आणि एपिकच्या भाषेमध्ये म्हणजे हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. मग शंकर प्रसन्न झाले, त्याला ब्रह्मास्त्र दिलं. अशा तऱ्हेनं त्याच्याकडे ही एक सिद्धी खूप आहे. तो परत येईपर्यंत बृहस्पती राजगुरू झालेला असतो. तेव्हा ह्याला एकच आता मार्ग उरतो की वृषपर्वा म्हणजे तुझा असुरराज आहे त्याच्याकडे जायचं. आणि तो ऑन हिज टर्म्स जातो. म्हणजे हा जो आश्रम आहे त्या आश्रमात मला जे हवं ते म्हणजे, आणि ते तपश्चर्यामुळे काय विद्या संकलन शिकवणं वगैरे हेच असायचं, रिसर्च म्हणा त्यावेळेचं. म्हणजे त्यावेळेची जी वर्णन आहे ती एका पायावर उभं राहून त्यांनी सूर्याकडे टक लावून 100 वर्ष तपश्चर्या केली, ते मेटाफर आहे ते. म्हणजे करायला अतिशय अवघड कामं, संशोधनासारखी, ज्ञानाच्या परंपरेच्या रक्षणासाठी, अध्ययनासाठी, हे सगळं करणारे जे आश्रम होते. वशिष्ठ आणि नंदिनीचं असंच आहे. म्हणजे ती जी त्यांना नेहमी राजांना आणि सत्तेत असलेल्या माणसांना ती कामधेनूची फार आवश्यकता का वाटते, त्याला पॅरलल ती विश्वामित्राची ही कथा आहे की तो जेव्हा वसिष्ठांच्या आश्रमात जातो तेव्हा ती नंदिनी दिसते आणि तो राजर्षी आहे आणि वसिष्ठ ब्रह्मर्षी आहे. तर त्याला असं वाटतं की या माणसाकडे अशी काय सत्ता आहे की लोक सगळे त्याचं ऐकतात आणि माझं फार कमी ऐकतात त्या मानाने. तर त्याचं काय रहस्य काय आहे ते बघूया म्हणून तो गेलेला असतो. आणि ती कामामध्ये नंदिनी दिसते. मग वसिष्ठ म्हणतात की अतिथी म्हणून तुम्ही आलात तर मी तुमचा आदर सत्कार करणार. विश्वामित्र हसायला लागतो. तो म्हणतो माझं सैन्य एवढं आहे त्याचा तुम्ही काय आदर सत्कार करणार. तो म्हणतो काय हरकत नाही, घेऊन या. मग ते सगळ्या सैन्याला घेऊन येतो आणि नंदिनी आहे ती त्या सगळ्यांची पोटं भरतील अशी व्यवस्था करते. मग विश्वामित्राला वाटायला लागते की या गोसावड्याला काय करायचे काय. म्हणजे मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे जर मी या कामातून नेलं तर जिथे जाईन तिथे विजय मिळत जाईल मला. मग तो वसिष्ठाला म्हणतो की मला गाय देता का. वसिष्ठ म्हणतो तिची इच्छा असेल तर घेऊन जा. वसिष्ठ शांती ब्रह्मच आहे. तो म्हणतो की मी इच्छा असेल तर घेऊन जा. मग तो जाऊन तिचं दावा खेचायला लागतो तर ती जात नाही. आणि वसिष्ठाला म्हणते की हे काय करताय तुम्ही, मला हा ओळून नेतोय. ते म्हणतात की तुझी इच्छा असेल तर रक्षण कर तुझं. आणि मग ती नुसतं असे, तुम्ही पाहिलं असेल की गायीला तुम्ही हात लावला की कातडं थरथरत येते, तसे ते एकदा कातडं थरथरत आणि ते इतके सैनिक त्याच्यातनं निघतात की विश्वामित्राचं सैन्य अंगवर मार खाऊन पळून जातं. आणि त्यामुळे मग ते विश्वामित्राला कळते की ब्रह्मर्षी म्हणजे काहीतरी फार मोठी सिद्धी आहे, ती मला मिळवली पाहिजे. म्हणून मग तो तप करायला जातो. तर ही मेटाफर काय आहे तर मला वाटतं इतकी ती आधुनिक आहे की ऋषी आणि गाय हे तू त्याच्याकरता तुला काम करायला लागेल. तर हा जो सिम्बायोसिस आहे त्याच्याबद्दल राज्यकर्त्यांना काही पडलेलं नसतं. कारण ते गायीला प्रॉपर्टी म्हणून वागवत असतात. आणि मला वाटतं व्यासांना असं सांगायचं की निसर्गाला जर तुम्ही इतक्या लाईटली घेत असाल, तुम्ही निसर्गाचे भाग आहात आणि तुम्ही नष्ट झाला तरी निसर्ग राहणारच आहे. तेव्हा तुम्ही निसर्गाचं काय करायचं, तुम्ही त्याच्याशी कसं पीसफुली राहायचं की नाही, हा आपल्याला मेसेज आहे. मला असं वाटतं की ट्रम्प जेव्हा युद्ध पुकारतो तेव्हा त्याला कळत नाही की पोल्युशन मध्ये तो किती भर टाकतोय. हे माणसाची मनं तर बिघडवतच आहे, पण पोल्युशन हा अक्षरशः म्हणजे ज्याला म्हणतात सत्ता डोक्यात गेल्यावर जे माणसं डोकं फिरल्यासारखं वागतात त्याचं उदाहरण ते आहे. त्यामुळे पानोपानी मला असं दिसतं की व्यास विचारतो तुम्ही कुठल्या युगात आहात, मी संघटनेच्या युगात आहात का विघटनेच्या युगात आहात, ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे वागा. त्यामुळे तो इतिहास आहे. म्हणजे महाभारत हा इतिहास का, तर तो असे पॅटर्न दाखवतो की असं मानवाच्या इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा घडत आलेलं आहे. त्याच गर्वामुळे ग्रीक्स खलास झाले, रोमन्स खलास झाले, त्याच गर्वामुळे मुस्लिम्स खलास झाले, त्याच गर्वामुळे ब्रिटिशना इथून जावं लागलं. आणि आता तुम्ही काय करताय हा येतोच प्रश्न तिथे. आणि त्यामुळे आपलं मन जर समजून घ्यायचं असेल तर महाभारत हे मला नेहमी असं वाटायचं की इतकं महत्वाचं पुस्तक आहे, शिक्षणात काय येत नाही.
शिक्षणात येत नाही कारण राज्यकर्त्यांना सोयीचं नाहीये. कारण ते सगळं राज्यकर्त्यांच्यावरच जातं ना. तुम्ही काय करताय, तुम्ही प्रजेला कसं वागवताय, तुम्ही कॉर्पोरेटचे एवढे, आता यापुढे कॉर्पोरेटचं राज्य येणार, ते कॉर्पोरेट्स पृथ्वीला कसे वागवतात, हे सगळे प्रश्न येतात. त्यामुळे प्रश्नच येऊ नयेत म्हणजे आपलं सगळं आपले व्यवहार आहेत ते सगळे सुरळीत होतील. मला असं म्हणायचं की इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला वाढवायचं असेल तर अशी तुम्हाला क्लासिक्सच पाहिजे. आणि ते तुम्ही तुझं क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही काय MBA आहात का तुम्ही, ते काही विचारत नाही. हृदय तुमचं जागेवर आहे ना, आणि तुम्हाला गोष्टीत इंटरेस्ट आहे ना, तुम्हाला माणसात इंटरेस्ट आहे ना, असं जर तुम्हाला असे इंटरेस्ट असेल तर ह्या सगळ्या व्यक्तींची दुःख तुमच्या पुढे अगदी जिवंत होऊन उभी राहतात. एकलव्याचं दुःख आहे, द्रौपदीचं दुःख आहे, आणि त्यांनी जर तुमचं काही झालं तर तुम्ही युअर हार्ट इज इन द राईट प्लेस, नाही तर मग काहीतरी गडबड आहे. तर अशा तऱ्हेनं हे थोडस मला वाटतं असं एक सूत्रता नाहीये माझ्या व्याख्यानाला, पण गुरु शिष्यांच्याकडे आपण जेव्हा येतो तेव्हा परत प्रॉब्लेम म्हणजे हा जो शुक्राचार्य आहे तो या कचाला अगदी पारखून घेतो की कच माझ्याकडे आलेला आहे, तो कसा आला, जीवाची पर्वा न करता आला. जेव्हा वृषपर्वा त्याला पाहिल तेव्हा तो मारून टाकेल त्याला, पण शुक्राचार्याच्या आश्रमात संरक्षण आहे म्हणून वृषपर्वा काही करू शकत नाही. आणि तरी सुद्धा 3दा तो कचाला मारायचा प्रयत्न करतो. आणि शेवटी डाव असा आहे की तो जेव्हा त्याला मारून राख करतो आणि त्या मध्याबरोबर ते शुक्राचार्याच्या पोटात जाते, तेव्हा मग प्रश्न येतो की शुक्राचार्य जिवंत राहायला पाहिजे कारण हिचं देवयानीचं प्रेम आहे त्याच्यावर, पण तो माझं पोट फाडून आला तर माझं काय. तर तिथे ते गुरु आणि शिष्याचं अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे गंमत अशी आहे की देवयानीच जेव्हा तो निराशा करून म्हणतो की आता मला स्वर्गात गेलं पाहिजे आणि तू कशी काय, मी कसं लग्न करणार तुझ्याशी, मी तर पोटात होतो तुझ्या वडिलांच्या, तेव्हा आपण सहोदर झालो, हे सुद्धा मला वाटतं की देवयानी खूप त्याच्यामुळे संतापते आणि त्याला म्हणते की असं आहे का, मग तुला तुझ्या विद्येचा कधी उपयोग होणार नाही असं तुम्ही शाप तुला देते. आणि मग तो पण म्हणतो की माझं सगळं काम आणि माझं मिशन हे सगळं लक्षात न घेता तू मला शाप दिला असेल तर तू ऋषीची पत्नी व्हायला योग्य नाहीयेस, त्यामुळे तुला ऋषीचं लग्न तुझ्याशी होणार नाही. त्यामुळे मग परत ययाती वगैरे असे ते फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण पुढे हे जे अंडरस्टँडिंग आहे की गुरु शिष्याला निवडतो आणि आपली विद्या देतो आणि मग तो शिष्य आहे तो ती कल्याणाकरता वापरतो, हे ते गुरु आणि शिष्यामधलं कॉन्ट्रॅक्ट आहे. पुढे जेव्हा आपण भीष्म आणि परशुरामाकडे येतो तेव्हा परशुराम ऑलरेडी तो प्रिज्युडिस्ड आहे, मी क्षत्रियाला देणार नाही कारण क्षत्रिय हे शस्त्रास्त्रांचा दुरुपयोग करतात. पण मग परत गंगेची विनंती आहे की तू याला शिकव, मग तो एक्सेप्शन करतो, तो भीष्माला जो विद्या देतो. पण आपण असं बघितलं की भीष्म ही विद्या काही म्हणजे ही विद्या तो व्यवस्थित वापरतो, पण जे वशिष्ठ आणखी बृहस्पती आणि शुक्राचार्य ती तो वापरत नाही. मग आपण द्रोणाचार्याकडे आलो तर कसं दिसतं आपल्याला की हा भारद्वाजांचा मुलगा आणि द्रुपद हा त्याचे वडील त्याला भारद्वाजांकडे पाठवतात आणि मग हे दोघं गुरुबंधू आहेत, द्रुपद आणि द्रोणाचार्य. आणि तिथे परत अशी ह्युमन सायकोलॉजी आहे की बी इन द गुड बुक्स ऑफ युअर टीचर अँड द सन. त्यामुळे तो द्रुपद त्याला सांगतो की मी राजा झालो की तुला अर्ध राज्य देईन, आणि ते सगळे विसरून जातात ते. पण नंतर द्रोण असं ठरवतो की आपण पैसा घ्यायचा नाही, आपण विद्या आहे ती अशी फुकट शिकवायची. पण त्याला समोर काय होतं, शिष्य मिळत नाही किंवा काय होतं कळत नाही, पण तो इतक्या गरिबीत राहतो
की मग ते अश्वत्थामा, तुम्हाला गोष्ट माहिती आहे की त्याने दूध कधी प्यायलेलंच नसतो तो, आणि मग ती आई त्याला पिठात पाण्यात पीठ मिसळून देते. तेव्हा तो असं ठरवतो की आपण द्रुपदाकडे जायचं आणि आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून द्यायची. तर त्याच्यात आपल्याला व्यास सांगत नाहीत, पण ते असं आहे की जेव्हा तो द्रुपदाकडे जातो, द्रुपद राजा झालेला असतो तेव्हा, आणि पांचाल आणि कौरव हे वैर आहेत एकमेकांचे, आणि द्रोणाचा मेव्हणा जो आहे कृप, तो ह्यांचा ऍडवायझर आहे कौरवांचा. तेव्हा द्रुपदाकडे द्रोण जातो तेव्हा तो प्रेज्युडिस्टच असतो की हा माझ्याकडे येतोय, त्याचा अर्थ हे काय बरोबर नाहीये, म्हणजे ह्याला लांबच ठेवलेलं बरं. पण ते तो अगदी उद्धटपणाने त्याला म्हणतो की अशी कधी मैत्री असते काय, राजा आणि भिकारी यांच्यात कसली मैत्री आली. त्यामुळे तो जेव्हा अतिशय संतप्त होऊन जातो, तो कौरवांच्या दरबारात जातो, पण अगदी अपमानास्पद अशा परिस्थितीत जातो. आणि मग त्याला काम मिळतं ते कौरव पांडवांना शिकवायचं, पण त्यात तो परत जातीय विचारांचा तो भाग असल्यामुळे मग तो कर्णाला शिकवत नाही, मग ऐकलव्य असं त्याला शिकवत नाही. अर्जुन त्याचा लाडका असतो, पण त्याचे इंटरेस्ट जपण्याकरता मग तो थोडा पंक्ती प्रपंच करत असेल. माझी अशी मला असं वाटतं की त्यांनी जर कर्ण आणि एकलव्य यांना जर शिकवलं असतं, पण त्यांना गुणवत्ता आहे त्यांच्याकडे, तर कदाचित महाभारताची दिशाच बदलली असती. कारण कृष्ण हा इतका डिप्लोमॅटिक आहे की त्याने केव्हाच एकलव्य काय आहे, तो जरासंधाच, त्याची जी ट्राईब आहे ती जरासंधाच्या हुकमतीत आहे. त्यामुळे ते असं वाटतं की ह्याला पण जरास म्हणजे मगध आणि हस्तिनापुर हे परत अलाईजच आहेत ना, पण ते तसं काही विचार करत नाहीत असं वाटतं मला. आणि त्यामुळे ते गुरुही असा अदूरदर्शी दाखवलाय. मग त्यामुळे कर्ण दुखावतो, आणि एकलव्य बिचारा दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो, कारण तो अंगठा त्याने दिलेला असतो, आणि मग ते कराराप्रमाणे कौरवांच्या बाजूनी लढतो. पण हा पांडवांच्या बाजूनी लढू शकला असता जर कृष्णाला त्याची डिप्लोमसी वापरायला मिळाली असती तर. तेव्हा परत असं आहे की हे जातीयतेमुळे, आणखी पुरुष प्राधान्यतेमुळे हे असे जखडलेले समाज आहे असं व्यासाला दाखवायचे. तर तुम्ही महाभारत वाचायला लागला तर तुम्हाला काय होतं की असं खूप त्याच्यामध्ये सरमिसळ आहे. हे असं वाटतं की या ब्राह्मणांच्याच बाजूने लिहितोय का, किंवा भीष्म जेव्हा शरपंजरी पडलेला असतो तेव्हा राजधर्म जेव्हा सांगत असतो युधिष्ठिराला, तेव्हा सांगतो की दास आहेत त्यांना दासासारखंच वागवायचं, कधीही नवे कपडे घालवायचे नाही. म्हणजे ते असं तुम्हाला फार ते अंगावर येतोय. पण तो असा इज अ प्रिझनर ऑफ द ओल्ड सेट, म्हणजे सोशल ऑर्डर असं वाटतं मला. तर अशा तऱ्हेने हे विघटन, परत राज्य एकत्र येणं, परत असा जो पॅटर्न आहे तो जो व्यास दाखवतो, तर शेवटी मग कौरवांचा नाश होतो. परीक्षित हा एकटा पांडव राहतो पुढच्या पिढीतला, आणि मग ते परत काय आहे की आपल्याला असं वाटतं की एवढा नाश झाला तरी तर त्याच्यापासून काही शिकतील का. तर आणखी एक वैर आहे प्रसिद्ध, ते नाग आणि आर्य यांचं वैर आहे. ते जे खांडवन जाळलेलं आहे ते तो तक्षक विसरलेला नाही. त्याचं असं म्हणणं की मला संधी मिळेल तेव्हा मी याला मारेन, आणि ते तसं होतच मिळेल. आणि मग जनमेजय यज्ञ करतो सर्पसत्र, परत ते सूडचक्र सुरू. आणि ते शेवटी थांबतं केव्हा, तर तो आस्तिक जो ऋषी आहे तो, त्याचे वडील आर्य आणि आई नाग आहे, तर तो त्याचं मत परिवर्तन करतो, असं म्हणतो की शांतता ही तुम्हाला कशी आवश्यक आहे. तेव्हा महाभारताचा जी अगदी अखेर आहे ती परत एक आशेच्या किरणावर अखेर आहे की कदाचित हे तरी शिकतील त्याच्याकडून. सगळ्यात भयानक उदाहरण शिष्याचं म्हणजे अश्वत्थामा. तो जो द्रोण त्याचे वडील, त्यामुळे ते त्याला म्हणजे अर्जुनाला ब्रह्मास्त्र शिकवतात, पण तो हट्ट धरतो मला पण शिकवा.
पण ते काय ते गडबड होते, म्हणजे ते कसं सोडायचं हे त्याला ते शिकवतात, पण ते कसं मागे घ्यायचं ते शिकवत नाही. आणि मग तो ही अर्धवट विद्या इतक्या भयानक हेतू करता वापरतो की शेवटी कौरवांचं का, तर माझ्या वडिलांना तुम्ही मारलं. तर हे जे अतिशय भयानकपणे मग तो उत्तरेच्या गर्भालाही मारतो. मग ते कृष्ण त्या परत जिवंत करतो आणि अश्वत्थाम्याला जो शाप देतो तो असा आहे की तू चिरंजीव राहशील आणि ती जखम आहे तुझ्या कपाळावर, तर त्याच्या कपाळावर एक मणी असतो. तो द्रौपदी, कृष्ण तिला विचारतो की तुझं कसं मी सांत्वन करू, पण तुझी सगळी मुलं मेली, तू यू आर द वन हू हॅज टेकन द ग्रेटेस्ट बीटिंग, म्हणजे ऍज ए वाईफ, ऍज ए वुमन, ऍज ए मदर, तेव्हा ते मी काय करू तुझ्यासाठी. तर ते म्हणते मला तो मणी काढून द्या, म्हणजे ती मला आठवण राहील की शेवटी शासन मी त्याला केलं. आणि मग मला ते जे 7 चिरंजीवांचं ती जी यादी आहे, अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृप, परशुराम, अशी ती ते का जुळवलेली असतील असं तुम्हाला वाटतं? इतके वेगवेगळे लोक आहेत ते. व्यासानं बहुतेक प्रत्येक गुण किंवा दोष हा आपल्या कायम लक्षात राहावा. त्या अश्वत्थाम्याचं काय आहे की सुडाची जी आग आहे ती तुम्हाला कुठे घेऊन जाते, आणि हे माणसाने विसरू नये म्हणून तो चिरंजीव आहे. बली आहे तो उदार, इतका उदार आहे की त्याला त्याच्याकडे जे याचक आलेले आहेत ते धूर्त असतील किंवा कपटी असतील त्याचे ते लक्षात येत नाही. ते असे म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात मला वाटतं. कारण तो बिचाऱ्याला ते कळतच नाही की किती लोक त्याला फसवायला टपलेले आहेत ते. आणि व्यास तर काय, म्हणजे हे सगळं ज्ञान नाही, तर कलाकाराचंच मला वाटतं ते सिंबल आहे की शेवटी कलाकार हा तुमचा खरा गुरु आहे. गुरुचं नातं असं आहे की ते सगळ्या नात्यांचं एक असं एक क्रीम आहे असं मला वाटतं. कारण मूल लहान असतं तेव्हा आई आणि वडील हे सुद्धा गुरुस्थानी असू शकतात. म्हणजे एक रेडी इंडियन्सची म्हण आहे की वडील मुलाला उंच पर्वतावर घेऊन जाऊन ते जग किती अफाट आहे ते दाखवतात. आणि ते असं घाबरलेलं मूल घरी येतं तेव्हा ती आई त्याला छातीशी घेऊन हे जग तुझं मित्र कसं आहे असं दाखवते. ते गुरुमध्ये हे दोन्ही गुण असतात. म्हणजे तो ज्ञान अफाट आहे तेव्हा तू शहाणपणा करू नकोस, तुला जे मिळणार आहे ते अगदी थोडं आहे असं ते त्याला एक प्रकारचे त्याच्यात आदरयुक्त भीती निर्माण करतो. पण तोच गुरु अतिशय मायेनं वागून जेव्हा तो असं त्याला असं वाटत असेल आपल्याला काही जमणार नाही आपण जाऊ, तर गुरु त्याला म्हणतो की असं नाहीये, तुझे गुण आहेत ते तुलाच माहिती नाहीत, मला माहिती आहेत, तर तू परत ये आणि शिक माझ्याकडे. असे गुरुचे 2 फेसेस आहेत ते, द मदर फेस अँड द फादर फेस. पुढे मग असं लक्षात येतं की जसे जसे तुम्ही वाढता तसतसे शाळा कॉलेजातली तर आहेत चांगले गुरु, चांगल्या गुरूंना नेहमी विद्यार्थी स्मरतात आणि वाईट गुरूंना त्यांच्या त्यांच्या कारणामुळे स्मरतात. गणित मला आवडलं नाही तर मी म्हणतो की मला नाही चांगलं नाही शिकवलं, असं ते होतच. पुढे प्रोफेशन्स कडे तुम्ही वेगवेगळे जाता तेव्हा सुद्धा असं लक्षात येतं की डॉक्टर कुठला चांगला की तो पेशंटला समजावून सांगतो. अमुक एक आता मोठा शब्द वापरून काहीतरी सांगण्यापेक्षा हे काय आहे ते जो सांगतो तुम्ही, तो टीचर आहे बेसिकली. तर वकिलाकडे तुम्ही जाता तेव्हा वकील तुम्हाला जर असं म्हणायला लागला की चला आपण केस लांबू वगैरे, चांगला वकील असतो तो हितचिंतक असतो. तुम्हाला सांगण्याची गरज नाही की नवरा बायकोना जा डायव्होर्स घ्या असं सांगण्यापेक्षा पहा तुमचं की जमत असेल तर तुम्ही एकत्र राहा, तुम्ही एकमेकाला ट्रायल द्या. असं हितचिंतन, ज्ञान, सांगण्याची हातोटी अशी जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला गुरु आहेत असं वाटतं. म्हणजे शेवटी परमेश्वराला सुद्धा तुम्ही गुरुच्या रूपातच पुष्कळदा त्याचा विचार करता. ते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा असं जे आहे ते काय आहे की गुरु हा तुमच्या उत्सुकता निर्माण करतो, ज्ञानाबद्दल प्रेम निर्माण करतो.
विष्णू जो आहे तो खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान काय ते तुम्हाला सांगतो, आणि शंकर आहे तो खोटं ज्ञान असतं तर नष्ट करतो, असं तुम्हाला ते इंटरप्रिटेशन देता येईल. गुरु हे तिन्ही फंक्शन्स आहेत. मला असं वाटलं की त्रिकालदर्शी असणं हा सुद्धा एक गुरुचा, म्हणजे त्याला पास्ट माहिती आहे, त्याला वर्तमान काळात काय आहे ते माहिती आहे, आणखी भविष्यात काय होणार आहे ते तिन्ही मला वाटतं ते दृष्टिकोन व्यासांच्याकडे आहेत, म्हणून आपण व्यासांचं स्मरण करतो. येस. सगळे चिरंजीव जे आहेत त्यातले दोनच मुख्य, पुढच्याच कशासाठी आहेत? कुठलं? चिरंजीव जे सप्त हो हो हो. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान. हनुमान चिरंजीव आहे, कारण भक्ती ही शक्ती आहे, नाही त्याची जी सगळी शक्ती आहे ती रामाच्या भक्तीतून निर्माण होते. अतिसेवा वृत्ती. आणि अति पण तरी सुद्धा काय आहे की समर्पण, म्हणजे हा अनक्वेश्चन. आणि सगळ्यात सुंदर त्याच्यातला जो भाग आहे तो हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हा रावणाच्या अंतर्ग्रहात प्रवेश मिळवतो, आणि तिथे असं दाखवलं की त्या बायका अशा अस्ताव्यस्त झोपलेल्या आहेत आणि हा ब्रह्मचारी विचारा त्याच्यातनं सीतेला शोधतो, याच्यामध्ये सीता कुठे असेल. अतिशय ह्युमन तो रामायणातला तो जो भाग आहे, सुंदरकांड हे खरंच सुंदर आहे, कारण त्याच्यामध्ये असा माणसाच्या स्वभावाचे सगळ्या अशा बारकावे आहेत ते त्याच्यामध्ये. आणि मग खूप असा थकल्यावर निराश होतो, काय करावं आता, सीता सापडत नाहीये, मग त्याचं मारून घेतो. अरे सीता इथे असेल कशी, सीता रावणाच्या अंतर्ग्रहामध्ये असणंच शक्य नाही, मग ते अशोकवनामध्ये जाऊन तो. त्यामुळे स्त्रीबद्दल खरी सहानुभूती जर पाहिजे असेल तर ती रामापेक्षा हनुमानाकडे आहे असं मला वाटतं. तर म्हणून हनुमान. आणि एखाद्याचा गर्भ उतरायचा असेल तर हनुमानाचा हातखंड आहे. मला ती भीमाची गोष्ट माहिती आहे की त्याला गर्व होतो आणि तो असा ऐटीत जात असतो, तर एक माकड बसलेलं असतं, त्याची शेपटी अशी रस्त्यावर आलेली असते, तो असं लाथ मारायचा प्रयत्न करतोय उठीतनं. ते माकड म्हणतं मी खूप म्हातारा आहे, मला तेव्हा शेपूट सुद्धा उचलता येत नाही, तर तुम्ही प्लीज कृपया उचलता का. ते त्याला काय उचलता येत नाही, त्याच्यातून तो मग. आणि असे गुरु आणि ती पौर्णिमा असं, म्हणजे हनुमानाच्या जयंती सुद्धा पौर्णिमेला आहे असं तो हनुमान. विभीषण का, तर भरत आणि विभीषण असं जर तुम्ही तशी तुलना केली तर भरताची अनन्य भक्ती आहे रामावर, कारण राम चांगला आहे, आणि विभीषण हा रावण वाईट असून म्हणजे तो वाईट आहे, त्यामुळे तो फितुरीच हे पत्करतो, दोष पत्करतो. पण रामाच्या, कारण शेवटी तो गुड अँड इव्हिल मधला झगडा आहे. कृपाची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे मी विचार करत होतो की कृपाला हे का केलं, चिरंजीव का केलं, ते सांगू शकेल कोणी? कृपाची गोष्ट नाही माहिती. ते शेवटी दुर्योधन मेल्यावर, म्हणजे ह्याला अश्वत्थामेंनी त्याला वचन दिलेलं असतं की मी तुझ्या मृत्यूचा सूड घेईन. आणि मग तो सगळा आपला प्लॅन आहे, तो रात्री ते घुबड असतं ते उंदराला मारत असतं, ते बघून त्याला असं सुचतं की हे पांडव झोपलेले असताना आपण त्यांना जाऊन मारू. तर कृपाला सांगतो, कृपा त्याचा मामा आहे अश्वत्थाम्याचा. आणि तो ह्याला तयार होतो, म्हणजे तुम्ही एक वडीलधारे असून तुम्ही याच्या पापात सहभागी होताय, आणि ते ह्याला कृपाला काही शिक्षा करत नाही, तसं सोडून देतात त्याला. त्यामुळे म्हणजे इव्हिल काही गोष्ट घडत असताना त्याला विरोध न करणे आणि त्याला सामील होणे, की ते त्याच्याबरोबर गेलेला असतो. तो फक्त असं आहे की तो काही करत नाही, कोणाला मारत नाही, पण त्याच्या बरोबर असतो. त्यामुळे तो चिरंजीव आहे. परशुराम हा काय म्हणता येईल त्याला, की त्याच्याबद्दल फार भयानक कथा आहेत की 21 वेळा पृथ्वी निष्क्षत्रिय करून त्यांच्या रक्ताने कुंड भरलं आणि त्यात स्नान केलं. हे सगळं सिम्बॉलिक आहे असं वाटतं मला. आणि काय केलं असेल तर हे क्षत्रिय आपल्या शस्त्रास्त्रांचा दुरुपयोग करतायत, त्यांना शासन झालं पाहिजे.
आणि तो ते रिच्युअलिस्टिकली करतो. म्हणजे सगळे रिच्युअल्स आहेत ते. म्हणजे त्यांना मारणं, त्यांचं रक्ताने कुंड भरणं, खरं काही त्याने केलेलं नाहीये. पण परशुराम हा एक प्रकारचा संधी काळातला अवतार आहे. आणि जेव्हा राम त्याच्या स्वयंवरातून परत येतो तेव्हा विश्वामित्र आपलं परशुराम अडवतो त्याला आणि म्हणतो की मी असं ऐकलंय की तू शिवधनुष्य पण मोडलंस, हे धनुष्य उचलून आणि मोडून दाखव. तर राम तेही घेतो आणि उचलून मोडून दाखव. तेव्हापासून परशुराम हा रेक्लूज आहे. म्हणजे तो या ऐतिहासिक प्रक्रियेत भाग घेत नाही. त्यात असं राम त्याला सुचवतं की तुझा अवतार संपलेला आहे आणि आता वेगळ्या व्हॅल्यूज, वेगळ्या आयडिओलॉजीज त्याचं मी रिप्रेझेंट करतोय म्हणून माझा अवतार राहील आणि तू रेक्लूज राहशील. असा म्हणजे तो अतिशय शक्तिमान आहे पण त्याला कुठे इंटरफिअर करावं असं वाटत नाही. असं म्हणजे असं काहीतरी असेल. म्हणजे परशुराम हे मलाही थोडंफार कोड आहे पण असे 7 चिरंजीव आहेत. जसे ते पंचपतिव्रत आहेत. गंमत नाही, कोणी त्यातली सुखी नव्हती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. प्रत्येक स्त्री ही पुरुषी अहंकाराला बळी पडलेली आहे. म्हणजे अहिल्या ही तिला कदाचित इंद्राबद्दल थोडं आकर्षण वाटत असेल पण इंद्राचे जास्त दोष आहे ना. तो येऊन तिचं पावित्र्य नष्ट करतो. पण गौतम ह्याला स्लाइट पनिशमेंट देतो. सुरुवातीला म्हणतो तुझ्या अंगात शेकडो भोकं पडतील पण ते नंतर त्याचे डोळे होतात असं दाखवलं आणि हिला मात्र शिळा करून पाडून ठेवलंय आणि दुसरा पुरुष येऊन तिचा उद्धार करे पण काही ते परत पुरुष प्रधानतेच लक्षण आहे असं मला वाटतं. द्रौपदीला तर काय विचारू नका, इतके अपमानास्पद प्रसंग त्याच्यात येतात. तिने ते 5 यांच्याशी नवऱ्यांशी लग्न केलं हे त्याग आहे तिचा. ते कुंती तिला सांगते. कुंती त्याच्यावर एक खरं व्याख्यान मला द्यायला आवडेल की या स्त्रिया ज्या आहेत जितकं दुःख त्यांना आलं तितक्या त्या मोठ्या होत गेल्या. ते द्रौपदी कुंती तिला म्हणते की ह्याना माझ्या मुलांना फार धोका आहे कारण हे 100 आहेत आणि ह्या दुर्योधन यांचा गैरफायदा घ्यायला टपलाय. तेव्हा जर ह्यांच्यातच काही जर एकोपा राहिला नाही तर काय व्हायचं. तेव्हा ती द्रौपदी कबूल करते आणि ते सगळं कळाल्यावर द्रुपद अस्वस्थ होऊन येतो की हे काय तुम्ही कसं काय ठरवलं. पण ते द्रुपदालाही ते नंतर पटतं आणि ह्याच्यावरनं मग तिला वेश्या म्हणणं इतका तिचा अपमान झालेला आहे. ह्याच्यात तर होतोच म्हणजे दरबारात तर होतोच. द्यूतानंतर विराट नगरामध्ये तिचा केवढा अपमान होतो. ते तिला असे केस धरून तो किचक आणतो आणि म्हणतो ही मला योग वश होत नाहीये. आणि शेळपट लोक असतात ते विराटाकडे तर काही म्हणजे तो असा शेळपटच आहे. म्हणजे तो किचक हा अतिशय प्रभावी सेनापती असल्यामुळे त्याचा नाईलाज आहे. पण तो एक तिथे कंक तिला म्हणतो की तू दासी आहेस, तू आलीस कशी इथे. ते इतकं भयानक अंगावर येतं की पण युधिष्ठिराचा इलाज नाहीये कारण त्याला ती भूमिका निभावायची. त्यातल्या कुठल्याही भावाला जर असं वाटलं असतं की द्रौपदीचं रक्षण करावं तर त्यांचं रहस्य फुटून मग ते कौरवांना कळलं असतं. ते विराट या पर्वावरच एक मोठी फिल्म होण्यासारखी आहे. म्हणजे